कांद्याची किंमत होते 20 रुपये 30 रुपये, नवे नवे तर कधी ती किंमत 200 रुपये पण होते. मग ही गोष्ट कशामुळे होते बरं त्या भावामध्ये? कोणाला आयडिया आहे का असं कशामुळे होत असेल की 10 रुपयाची गोष्ट काही काळामध्ये 10 रुपयाला भेटते आणि काही काळानंतर तीच गोष्ट तुम्हाला 200 रुपयाला भेटते? असं कोणाला उत्तर आहे का प्रश्न? असं कशामुळे होत असेल? लॉजिकली सांगा ना. ओके, बरोबर पॉईंट आहे. मागणी जास्त असते आणि पुरवठा कमी असतो. हा झाला आपला एकदम सिंपल लॉजिक की ज्या वेळेसला मार्केटमध्ये मागणी जास्त आहे पण माल त्यांच्याकडे द्यायला कमी आहे, त्यावेळेसला काय होतं? त्या मालाची किंमत तुम्हाला पुढच्या काळामध्ये वाढलेली भेटते. आज तुम्ही इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करता, निफ्टी 50 मध्ये ट्रेड करता, नाही तर बँक निफ्टी मध्ये ट्रेड करता, तसेच तुम्ही आपल्या गोल्ड मध्ये फॉरेक्स मध्ये मार्केटमध्ये ट्रेड करता. मार्केट एवढं अवघड नाही, एकदम सोपं आणि सिंपल लॉजिक मध्ये त्याला तुम्ही जेवढं समजता तेवढं सिंपल तुम्ही मार्केटला घेता तेवढं सिंपल गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये शिकायला भेटते. आणि जेवढं आवड तुम्ही रोज नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर मार्केट तुम्हाला तेवढे कन्फ्युज करते. कारण का मार्केटमध्ये हर एक सेकंदाला मार्केटमध्ये एक नवीन इव्हेंट आहे, हर एक सेकंदाला मार्केट नवीन आहे. जे काल घडलंय ते उद्या घडल अशी काहीच 100% खात्री या क्षेत्रामध्ये नाहीये. हा फक्त गेम एक प्रोबॅबिलिटीचा गेम आहे की आज हे झाले कदाचित तुम्ही असा अंदाज लावता की उद्या ते होऊ शकतं. म्हणजे तुम्ही एक व्यापारी आहात, तुम्ही हा एक अंदाज बांधता की काल हा कांद्याचा भाव हा एक वेळेचा भाव एवढा होता आणि उद्या तो भाव आपल्याला ह्या वेळेला जाऊन पाहायला भेटेल. तर त्याला आपण मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय झोन म्हणतो. तर डिमांड आणि सप्लाय झोन जसं आपल्या कांद्यामध्ये डिमांड आणि सप्लाय झोन असतो तसं शेअर मार्केटमध्ये एक काय झोन असतो. समजा एक्झाम्पल एखाद्या शेअरची किंमत या ठिकाणी चालू आहे 10 रुपये. एक पर्टिक्युलर शेअर एक्सवायझेड कोणता पण शेअर घ्या, त्या शेअरची किंमत एका ठिकाणी 10 रुपये चालू आहे आणि ह्या लेवलला तो शेअर 10 रुपयाला जातोय, 15 रुपयाचा होतोय, 15 रुपयावरून परत तो येतोय 10 रुपयाचा होतोय. म्हणजे ऑप्शन एक्सवायझेड कोणता पण शेअर घ्या, त्याची किंमत 10 रुपये आहे, तर तो 10 रुपयाला ती परत बाउन्स बॅक घेतोय, परत तो 16-17 रुपयांच्या आसपास रेंजला जातोय, परत तो फॉल करतोय. पण ज्या वेळेस तो 10 रुपयाला येतोय त्याची किंमत परत वरच्या दिशेला जाते, परत 10 रुपयाला परत तो बाउन्स बॅक होतोय. आता या ठिकाणी काय होतंय बरं? या ठिकाणी काय आहे? मार्केटमध्ये एक झोन तयार होते, त्या झोनला आपण म्हणतो सप्लाय आणि डिमांड. थोडक्यात कन्सोलिडेटिंग झोन. आता या झोन मध्ये आपल्याला दोन गोष्टी पाहायला मिळतात. एका सेम आणि सिमिलर प्राइसवर मार्केट काय करते? बाउन्स देतात. म्हणजे एका ठिकाणावरती आहे सपोर्ट आणि एका ठिकाणावरती आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स हा पाडण्याचं काम करतो, सपोर्ट हा मार्केटला उचलण्याचं काम करतो. स्पेसिफिक प्राइस कसे हा सपोर्ट आणि स्पेसिफिक प्राइस कशी रेजिस्टन्स बनतो. आता याच्यामध्ये 10 आणि 15 सांगण्याची कारण काय? म्हणजे त्यांनी आतापर्यंत तुम्हाला ते 12 पण सांगू शकत होते, 20 पण सांगू शकत होते, 18 पण सांगू शकत होते. मग राऊंड फिगरची अमाऊंट का सांगायची? कोणतेही मार्केट करत असताना मार्केट काय करतं? एक राऊंड फिगर अमाऊंटवरती काम करतं, त्याला आपण म्हणतो सायकोलॉजिकल. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो ज्यावेळेस आपण कोणताही ट्रेड घेतो, म्हणजे कन्सिडर करा आता मार्केट 100 रुपयाला आहे, तर आपण त्याचा रेजिस्टन्स जो आहे तो 105, 110, 115, 120 याच लेवलमध्ये मार्किंग करतो. म्हणजे तो काय आहे? राऊंड फिगर अमाऊंट मध्ये आपण मार्किंग करण्याचं त्याचं कारण असतं मार्केटमध्ये एक सायकोलॉजिकल लेवल डेव्हलप होतं. सायकोलॉजिकल लेवल म्हणजे काय? एक फिक्स प्राइसला मार्केट गेल्याच्या नंतर करेक्ट करणं. करेक्ट करणं म्हणजे नक्की काय माहिती का? करेक्शन. ऐकलंय का हा शब्द? करेक्शन काय शब्दार्थ जे तुम्हाला दिले त्याच्यामध्ये करेक्शन नावाचा शब्द दिलेला आहे. करेक्शन म्हणजे त्या ठिकाणावरून मार्केट पडतो, त्याला आपण करेक्शन म्हणतो. लक्षामध्ये सर काय सांगतात की सरांचा भरपूर जण वर्ष 10 वर्ष झाले त्या गोष्टी करतात, त्यामुळे सरांच्या सगळ्या गोष्टी तोंड पाडले. आपण सगळेजण नवीन आहे त्याच्यामुळे आपल्याला कसं थोड्या गोष्टी समजायला आणि त्याच्यावर थोडा वेळ लागतो. खरं तर तुम्ही ज्या वेळेस एखाद्या गोष्टीला 3 वर्ष किंवा 4 वर्ष जाता तुम्ही त्या गोष्टीमध्ये मास्टर झालेले असतात. मी पण कुठेतरी ऐकलेले की न्यू हॅबिट तुम्हाला डेव्हलप करायला किंवा न्यू विचार करायला 1 दिवस लागतो, ती हॅबिट बनायला 21 दिवस लागतात, त्याच्यामध्ये तुम्हाला ती तुमची कंटिन्यू व्हायला 90 डेज लागतात. त्यानंतर 180 डेज तुम्ही त्याच्यामध्ये पूर्णपणे होता. एका वर्षामध्ये तुम्हाला ते स्किल पूर्ण अवगत होतं आणि 3 वर्षामध्ये त्या गोष्टीमध्ये माहिर होता. पण शेअर मार्केटमध्ये होते काय माहिती का? प्रत्येक माणसाला काय वाटते? मला वाटते कालच कोणतरी एक सर या ठिकाणी मला भेटले होते की मला ते म्हणले सर मी क्लासला आलोय. म्हणजे सर क्लास कसला जॉईन केलाय? तर क्लास जॉईन केलाय म्हणजे आता मला आहे ना शाळेची काहीतरी फी भरायची आणि ती फी मी शेअर मार्केटमधून मला हवी. काय म्हणजे मी पैसे कमवायसाठी शेअर मार्केटमध्ये येतोय. तर मला हेच सांगायचं आहे आपल्या इंडियन कम्युनिटीचा, भारतीय लोकांचा हा शेअर मार्केटबद्दल एवढा मोठा गैरसमज आहे. तुम्हाला जर वाटत असेल की
की मी आज आलो शेअर मार्केट शिकलोय आणि मला उद्याच प्रॉफिट होणार चालू आहे, तर सगळ्यात मोठा गैरसमज. सगळ्यात सर तुम्हाला टेक्निकल शिकवत असतील, परंतु सायकोलॉजिकली ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवावी लागेल की मार्केटला तुम्हाला हा वेळ, त्यामुळे तुम्ही सगळे जर आपण काय आलो क्लासला आलो आहोत आणि क्लासला आल्यावरती आपण ही गोष्ट शिकून करतोय, म्हणजे आपण त्या 50% लोकांना आधीच बीट केलेलं आहे की जे या ठिकाणी गॅमलिंग येऊन करतात ना, त्यांना आपण आधीच बीट केलेलं आहे. आपण काय करतोय, पर्टिक्युलर त्या गोष्टीचं नॉलेज घेतोय आणि नॉलेज घेऊन आपण त्या गोष्टीवरती काम करतोय. त्याच्यामुळे शेअर मार्केट शिकताना कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेवढं तुम्ही नॉलेज घेता तेवढं कमी आहे, पण जेवढं सिंपल आणि जेवढं लॉजिकली तुम्ही मार्केटला शिकता, मार्केट तेवढं सोपं आहे. हा फक्त एक गोष्ट आहे, याच्यामध्ये भाव चालू आहे, त्याची किंमत वर खाली होतीये, पण जेव्हा तुमच्या मनात गोंधळ असेल तेव्हा तुम्ही हा भाव तुमच्या नजरे आले राहणार नाही. तुमच्या डोक्यामध्ये फक्त पैसे मला पुढे भेटतात ही गोष्ट तुमच्या डोक्यामध्ये राहील. आणि जर प्रोफेशनल ट्रेडर झाला ओंकार सर असेल तर त्याला तुम्ही विचारलं, ते फक्त काय सर्चिंग मध्ये असतात की मला माझा स्टॉप लॉस पुढे भेटतोय. स्टॉप लॉस म्हणजे काय, प्रॉफिटचा विचार डोक्यातच नसतो. जर तुम्ही जेव्हा ट्रेडिंग करता, प्रोफेशनल ट्रेडरच्या डोक्यामध्ये हा विचार नसतो की मला प्रॉफिट पुढे भेटतो. त्या डोक्यामध्ये विचार हा असतोय की मला माझे रिस्क पुढे भेटते, मला माझा ट्रेड पुढे भेटतोय. तो या सर्चिंग मध्ये असतो. प्रॉफिट ही त्याच्या नंतरची गोष्ट झाली, पण त्याची सर्चिंग ही असते की मला माझा स्टॉप लॉस पुढे भेटतोय. तर आपण पाहतो सपोर्ट रेजिस्टन्स, म्हणजे ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की कांद्याचा भाव एखाद्या ठिकाणी 10 पर्टिक्युलर प्राइस वरून बाउन्स बॅक होते, म्हणजे त्या ठिकाणी काय केलं, खरेदी करणारे लोक काय जास्त आहे. या ठिकाणी तुम्ही शेअरचा भाव बघितला असेल 10 रुपयावरती आल्यावरती ती प्राइस बाउन्स होती, म्हणजे या ठिकाणी एक काय झालं आहे, डिमांड तयार झाला. या ठिकाणी आल्यावरती काय होते, मार्केट वारंवार काय होते, ह्या लेवलला काय करते, मार्केट रिस्पेक्ट करते. ह्या प्राइसला आल्यावरती मार्केट ज्यावेळेसला वारंवार ह्या प्राइसला रिस्पेक्ट करतं त्याला आपण काय म्हणतो, डिमांड झोन. म्हणजे या ठिकाणी काय असतं, डिमांड असतो. या ठिकाणी मार्केटला घेणारे लोक जास्त इंटरेस्टेड आहेत, त्यामुळे ह्या पर्टिक्युलर प्राइस मध्ये मार्केट जास्त वेळ रिस्पेक्ट करतं. आणि त्याच्यानंतर येतो आपला सप्लाय झोन, म्हणजे आपला रेजिस्टन्स आपण थोडक्यात त्याला म्हणतो. तर ज्या प्राइस वरती विकणारे लोक जास्त इंटरेस्टेड आहेत, तिथे जशी ह्या लेवलवरती घेणारे लोक इंटरेस्टेड आहेत, तशी ह्या लेवलवरती विकणारे लोक जास्त इंटरेस्टेड आहेत, त्यावेळेस तिथे काय करतो, रेजिस्टन्स, त्याला आपण काय म्हणतो, सप्लाय झोन. मग तो मार्केटमध्ये अशा प्रकारे मार्केट जातो. खरं तर हा झोन जो आहे त्याच्यामध्ये रिस्क पण असतात, किंवा एक तो सप्लाय झोन असतो, म्हणजे पर्टिक्युलर अशी लाईन नसते, त्याच्यामध्ये आपण रेक्टँगलने आपली लाईन मार्क करतो. काय आपला सपोर्ट आणि रेजिस्टन्स, त्याच्या काही ठिकाणी काय असतं, वीक वरती खाली झालेले असते, तर तो आपला सप्लाय आणि रेजिस्टन्स झोन असतो. आता मार्केटमध्ये काय होतं, ज्यावेळेस नवीन व्यक्ती येतो त्यावेळेस तो बाय कुठं करतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, त्यावेळेस त्या डोक्यात फक्त एक असतं की मला तिथून वरती झाला आणि मग मध्ये पुढे तो बाय करतो, या ठिकाणी प्राइसला बाय करतो, किंवा मध्ये पुढे ट्रेडिंग, त्याच्याकडे काही ट्रेडिंग प्लॅन नसतो. सगळ्यात पहिली गोष्ट, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन नसेल, जर तुम्हाला एखादं घर मारायचं, आपल्याला घराला सगळ्यात महत्त्वाचं काय असते, आपल्याकडे त्या घराचा प्लॅन असतो, त्या प्लॅन नुसार आपण त्या घराची बांधणी करत असतो. तर तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन नसेल, तुमच्याकडे त्या घराचा प्रॉपर प्लॅन नाहीये, तर तुम्ही त्या घराला बांधताना केलेली सुरुवात जास्त दिवस ते घर टिकवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही शेअर मार्केट शिकून करताय, तुम्ही क्लासला आलेले, पण तुमच्याकडे पर्टिक्युलर प्लॅन पाहिजे, तुमच्याकडे तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये आता ओंकार सरांनी तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न असतील, चार्ट पॅटर्न असतील, ज्या गोष्टी शिकवल्या त्या पण तुमच्या एका स्ट्रॅटेजीचाच भाग आहे. तुम्ही एखाद्या कॅन्डलला मास्टर करा, ती कॅन्डल तुम्हाला जिथे दिसेल तिथे तुम्ही एंट्री करा. बाकी बिना नॉलेजच्या आणि बिना ऑपॉर्च्युनिटी फक्त पैसे कमवण्यासाठी याच्यामध्ये एंट्री गेली तर शेअर मार्केटचं काम काय माहिती का, स्टॉक मार्केट बनलं कशासाठी तुम्हाला माहिती का, फक्त लोकांचे पैसे घेण्यासाठी बनलेलं मार्केट. तुमची नजर फक्त कशावरती पाहिजे की लोक पुढे फसताय, तिथं लोक फसतात तिथे तुमचे पैसे 100% पडणार. पण ती नजर येण्यासाठी तुम्हाला काही दिवसांचा काळ आणि काही दिवसांचा वेळ लागतो, आणि ती वेळ एका दिवसामध्ये येत नाही किंवा 2 दिवसामध्ये येत नाही. त्यासाठी तुम्ही ही जी गोष्ट शिकून करताय, ती गोष्ट तुम्ही ज्ञान घेऊन करताय, त्या गोष्टीचा लाईव्ह मार्केटमध्ये फायदा झाला पाहिजे. नाहीतर शिकला आणि त्यावेळेस काय म्हणतात, लढाई तो भरपूर शिकलाय, पण मैदानात गेल्यावर जर त्याचा उपयोग केला नाही तर त्या लढाईचा काय उपयोग होईल का, नाही होणार. तर अशा प्रकारे सपोर्ट अँड रेजिस्टन्स होतं. स्क्रीनवरती लाईव्ह आपल्याला बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं जसं त्यांनी सांगितलं, ट्रेडिंग करताना आपल्याकडे प्लॅन पाहिजे. आता कोणत्याही